जय भीम नमा बुद्धाय. मला एका जणानं कमेंट केली. तो म्हणते अरे तू समजून राहिला नाही, तू माग आहे की महार आहे, काही समजून राहिला नाही तू. तर त्याने मला अशी कमेंट केली. तर त्याला माझं एकच म्हणणं आहे, मी महारही नाही आहे, मांगही नाही आहे, काहीच नाही आहे. मला जातच नाही आहे. मी बिन जातीचा माणूस आहे. आणि तसा माझ्या बापाने जातीवाद केला नाही, तसा मी जातीवाद करत नाही. त्या कारणामुळं तू कन्फ्यूज असशील भाऊ, का महार आहे की मांग आहे. कारण मी मागाबद्दलही बोलतो, महारबद्दलही बोलतो, सगळ्या जातीबद्दल बोलतो. एक म्हणजे मी एक क्रिएटर आहे. सोशल मीडियावर मी चांगल्या गोष्टी मांडतो, कारण आमच्यामुळंच सगळ्या गोष्टी आहे. आम्ही वाईट पद्धतीने चलन तर लोकांना वाईट पद्धतीने माहीत होणार. आम्ही चांगलं सांगाल तर लोक चांगलं ऐकणार. काही हरामखोर आहे सोशल मीडियावर, जातीवाद करतात, जातीवादीचं विष पसरवतात लोकांच्या प्रती आणि झगडे लावतात, जातीवाद करतात, जातीमध्ये भांडणं करतात, भांडणं लावतात, आगा लावतात, आगीत तेल लावतात. हे सोशल मीडियावर काही आहे लोक क्रिएटर. तर आपण तसं नाही आहे दादा. आपण आगीत तेल नाही टाकत. आपण काय करतो, आग विझवण्याचा प्रयत्न करतो. माझ्यासाठी मागही माझ्यासाठी बरं आहे, तर महारही माझ्यासाठी बरं आहे. कारण माया बाबासाहेब आंबेडकरांना कधी जातीवाद केला नाही आणि मी कायले करू. माझ्या बापाने जातीवाद केला असता तर म्या केला असता. त्या कारणामुळे दादा माझी जात तू काही विचारू नको मला. माझी जात कन्फ्यूज होशील माझी जात ऐकून तू. मी म म्हणजे माणूस आहे, हा म्हणजे हाड आहे, र म्हणजे रक्त आहे. महाराचा महाराष्ट्र आणि महाराच्या नावानं माणूस बनलेला माणूस म्हणजे महार म्हणजे मी. कळलं काय. या गोष्टी समजणार नाही तुले. कारण ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या गळ्यातलं मडगं गांडीचा फळा काढला, माणूस म्हणून काढला, जात पाहून काढली काय नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी जात पाहून आरक्षण दिलं काय नाही. बाबासाहेब आंबेडकर म्हटलं काय, अमक्याले अमक एवढं द्या, टमक्याले तेवढं द्या, चमक्याले तेवढं द्या. नाही ना. बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं, 59 जातीमधील सगळ्यांना सेम आरक्षण दिलं, 13% आरक्षण दिलं. आणि त्या 13% मध्ये 59 जाती आहे. तो विचार करा तुम्ही या गोष्टीचा. माझ्या बापानं जातीवाद केला नाही, माझ्या बापानं आरक्षण देताना जात पाहिली नाही. मी कुठल्या जातीचा आहे माहिती आहे का तुले. मी आहे बाबासाहेबाच्या जातीचा म्हणजे महार. मी चमार आहे, मी बौद्ध आहे, मी मांग आहे, मी ढोर आहे, मी लोहार आहे. मी सगळ्याच जातीचा आहे. कमेंट करून मला तू म्हटलं ना, तू कोण्या जातीचा आहे, मांग आहे की महार आहे, मी कन्फ्यूज झालेलो का म्हणते. कळलं काय. कारण भाऊ ह्या युवराज डोंगरे सारखा माणूस भेटणार नाही. काही गांडे आहे सचिन साठेचे भडवे लोक कॉल करून मला धमकावतात. आपण सचिन साठेबद्दल बोललो, कॉल करतात मला, धमकावतात, धमकी देतात मला. कोणत्या कामाची भूक आहे लोक ते. त्यांना आपण कसं आहे, आपण धमकीला घाबरणारे लोक नाही आहे. आपण धमकीला घाबरत ते आपलं रियालिटी आहे. आपण सगळ्यांसाठी बोलतो, एकाच जातीसाठी बोलत नाही. ज्या जातीचं चुकत असेल तर त्याला सांगतो की तुझं चुकून राहिलं. तो बौद्ध असो या माग असो, लोहार असो, चमार असो, कोणी पण असो, सांग नाही आपलं. तू चुकून राहिला भाऊ. आता सचिन साठे कॉन्फरन्स घेऊन राहिला, सचिन साठे आंदोलन करून राहिला, महार शिवाय बोलत नाही. आंदोलन मध्ये डायरेक्ट महारच बोलतो. महार पासून त्याची व्हिडिओ म्हणजे भाषण चालू होते. खोटं नाही सांगत. एक दिवस माझ्या डोकं सटकलं ना, तर या सचिन साठेच्या नावानं मी एफआयआर दाखल करणार म्हणजे करा. त्यालाही वाटतं का नाही सालं कोणातरी वाघानं एफआयआर केली मावर. अरे जिथपर्यंत महार तिथपर्यंत महाराष्ट्र. बरोबर नाही काय. नाही आगा कशा लावान. अरे या सचिन साठेला माझं एकच म्हणणं आहे भावा, की त्या दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलन चालू आहे कायचं, आरक्षण हटवा म्हणून. तर त्या सचिन साठेनं आपल्या समाजातल्या लोकांना एकीकरण करून बौद्धासंघ मिळजोड करून ज्यांना ज्यांना आरक्षण आहे, SC ST OBC NT यांनी रस्त्यावर येऊन जे दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलन चालू आहे ना, त्याला विरोध केला पाहिजे. माझे मत आहे. तुम्ही वर्गीकरण करण्याचा प्रयत्न करत, आरक्षणाचं राहील वर्गीकरण कायचं काय, बाबाचं ठिलूकरण काय.
आरक्षण नाही राहणार तर वर्गीकरण कायचं करणार तुम्ही? हे माझं मत आहे. दिल्लीच्या जंतर मंतरवर काही मनुवादी भडवे लोक, बामण लोक काय करू राहिले, आरक्षणाचं जे आरक्षण लागणार आहे ना, ओबीसी, एससी, एसटी, एनटी ला, हे आरक्षण खतम करा, ॲट्रॉसिटी खतम करा, ह्या सगळ्या गोष्टी खतम करा, असं त्यांचं म्हणणं आहे. मग विचार करा, ह्या गोष्टी खतम केल्यानं आपण नुसतं वर्गीकरणासाठी बोंबललो, नुसतं बोंबलून राहिलो, तर भावांनो, आरक्षण नाही तर वर्गीकरण करून काय कामाचं? बरोबर नाही काय? त्याच्यासाठी तुम्हाला तुमचं आरक्षण वाचवायचं आहे, तर त्या हरामखोर लोकांना विरोध करा तुम्ही. कळलं काय? राहिला माझा प्रश्न, मी कुठल्या जातीचा आहे? मी या बाबासाहेबांच्या जातीचा. मी मातंग आहे, बौद्ध आहे, चंबार आहे, ढोर आहे, मी सगळ्याच जातीचा आहे. कळलं काय? मी सगळ्याच जातीचा माणूस आहे. त्या कारणामुळं माझ्या जातीशी तुम्हाला काही संबंध नसायला पाहिजे. मी तुम्हाला वाईट मार्गाने नेत नाही, मी तुम्हाला सरक्या मार्गाने नेणारा माणूस आहे. आणि काही हरामखोरांना असं वाटतं ह्या कुठल्या जातीचा आहे, तर भाऊ अगोदर मी माणूस आहे. जात हे माणसानं बनवली आहे, धर्म हे माणसानं बनवलेले आहे. आईच्या पोटातून धर्म आणि कोणा जात घेऊन येतोच तो आपण बाहेर. वैचारिक दृष्टिकोनातून सांगू तुम्हाला, बाबासाहेबाला मानासाठी बौद्ध असणं गरजेचं नाही, त्याला बुद्धी लागतं, हे माझं मत आहे. कळलं काय? तर त्या कारणामुळं तुम्ही कितीही डोक्यामध्ये घेत असाल की या कुठल्या जातीचा आहे, तर माझी जात विचारू नका मला. कारण माझी जात विचारन तर मी एकच सांगेन, मी बामण आहे, मी क्षत्रिय आहे, मी वैश्य आहे, मी शूद्र आहे, ह्या गोष्टी सांगू शकन मी. त्या कारणामुळं मला जात विचारणाऱ्यांनो हात जोडून विनंती करतो की मला जात विचारू नका. कळलं काय? जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान. लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका.